नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, जसे की आपण थंबनेल टाकलेलं पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध खात्याशी संबंधित तब्बल 11 महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. आणि यामध्ये जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, परिवहन विभाग असेल, त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांसाठी जे काही विभाग आहेत, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, अशा अनेक महत्त्वाच्या खात्यातील महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा जी आहे तर ती केली आहे. आणि खास करून या बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांसाठी जी काही पीक विम्याची योजना आहे तर ती अधिक प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच आपल्या राज्यामध्ये पेट्रोल सोडून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढावा यासाठी सुद्धा विशेष धोरण जाहीर केलेले आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की आपल्या आजची ही जी काय बैठक झाली आहे या बैठकीमध्ये एकूण 11 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत तर ते घेण्यात आलेले आहे. आणि यामध्ये विविध क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि यामध्ये जर पाहायचं झालं तर पहिला जो काही निर्णय आहे तो असा आहे की टेमघर प्रकल्प तालुका मोर्शी जिल्हा पुणे येथील जे काही उर्वरित धरण गळती प्रतिबंधक काम आहे तर या कामासाठी जवळपास 488 कोटी 53 लाख एवढ्या किमतीच्या सुधारित खर्चाला या निर्णयाअंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे. जलसंपदा विभागामार्फत हा जो आहे तर तो निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे की मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1951 अंतर्गत महाराष्ट्रात भिक्षा प्रतिबंध नियम 1964 मधील 27 कलम ब अंतर्गत मधील ज्या काही तरतुदी आहेत तर त्यामध्ये सुधारणा करून आता भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपयाऐवजी 40 रुपये प्रतिदिन आणि देण्याचा येणार निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा जो निर्णय आहे तो 1964 नंतर प्रथमच घेण्यात आलेला आहे की अगोदर त्या व्यक्तीला 5 रुपये देण्यात येत होते, आता त्यांना 40 रुपये प्रतिदिवस जे आहेत ते देण्यात येणार आहेत. आणि यानंतर तिसरा निर्णय जो आहे तो आपल्या राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि अनेक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि तो म्हणजे की PM यशस्वी एक छत्र योजनेअंतर्गत आता आपल्या OBC असेल, EBC असेल आणि DNT असेल तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता भारत सरकार मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 25 या वर्षाकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि चौथा जो निर्णय आहे तो असा आहे की हडपसर ते यवत राज्य मार्गावरील 6 पदरी उन्नत मार्ग अस्तित्वात रस्त्याचे 6 पदरी बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि यासाठी जवळपास 5,262.36 कोटी रुपयांचा मार्ग जो आहे तर ते करण्यात येणार आहे. आणि पाचवा निर्णय पाहिला तर सार्वजनिक बांधकाम विभागातील इनविट पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासोबत महाराष्ट्र राज्यात जलबांधणी आणि जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा जी आहे तर ती विकसित करण्याबाबत सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय म्हणजे की जे आपलं इलेक्ट्रिक वाहन धोरण आहे त्याला 2025ला मान्यता देण्यात आली होती. आणि या निर्णयाअंतर्गत आपल्या पॅसेंजर EVला सबसिडी देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता. आणि आता यासह EVला काही टोल नाक्यावर टोल माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या नव्या धोरणाचं नवं प्रारूप काय असेल अद्याप समोर येणं बाकी आहे. आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे की 8वा जो निर्णय आहे तो ॲप बेस वाहनासाठी आहे. आणि त्यासाठी आता समुच्चक धोरण जे आहे तर ते लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर 9वा निर्णय म्हणजे जो आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये जी आपली सर्वसमावेशक पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये बदल करून केंद्र सरकारच्या ज्या काही अनिवार्य जोखीम बाबी आहेत तर या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवणार. तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारी योजना जी आहे ती राबवण्यात येणार. अशा प्रकार जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासोबत दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आपल्या आदिवासी विभागासाठी घेण्यात आलेला आहे. आदिवासी बंधू आणि भगिनीसाठी किंवा अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि सर्वात मोठा आणि शेवटचा निर्णय म्हणजे की जो 11वा निर्णय आहे तर तो आपल्या राज्यातील इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्ती जाती आणि भटक्या जमाती विकास मंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची जी मर्यादा आहे ती आता 10 लाखावरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय व इतर मागास व बहुजन समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे जे आहेत तर ते 11 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. त्यासोबत आजचे 11 निर्णय आपल्याला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.